आवाज दिला. तळपत्या उन्हात दोन तरुण जीव मुठीत धरून बसलेले. ठिकाण होतं हिरकणीचा कडा. आजूबाजूला कुणीच नाही. खोल दरी. स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड. जगाशी संपर्क जवळपास तुटल्यासारखा थरारक अनुभव. हिरकणीच्या कड्यावर दोन तरुण अडकलेले. त्यांच्या सुटकेचा थरार अंगावर काटा आणणारा होता. हिरकणीच्या पायथ्यावर एकच गोंधळ सुरू होता. जीव वाचवण्यासाठी दोघांची धडपड सुरू होती. धडकी भरवणारा उंच कडा, न समजणारी वाट आणि तळपता सूर्य. प्रश्न जीवन मरणाचा होता. शिवजयंती निमित्त अनेक शिवभक्त रायगडावर दाखल झाले. राजाचा जयघोष करत आशीर्वाद घेतले आणि परतीला निघाले. पण या दोघांनी गडावरून न उतरता थेट हिरकणी कड्यावरून उतरण्याचं ठरवलं. किल्ला उतरायला वेळ लागेल म्हणून दोघांनी शॉर्टकट मारला. कडावरून वाट दिसली. दोघं कडा उतरू लागले. पण थोड्याच वेळात दोघं वाट भरकटले आणि तिथंच त्यांच्या जीवन मरणाची लढाई सुरू झाली. दोघेजण कड्याच्या कठीण भागात अडकले होते. त्यांच्याकडे पाणी, जेवण काहीच नव्हतं. समोर वाटही दिसत नव्हती आणि तळपता सूर्य अधिकच आळवत होता. त्यामुळे दोघं हताश झाले. आपण घरी सुखरूप पोहोचू की नाही, इथंच आपल्या जीवाचं बरं वाईट झालं तर, असे नाना प्रश्न दोघांना सतावू लागले. दोघं खडकांचा आधार घेऊन बसून राहिले. कड्याच्या पायथ्याशी असलेल्यांना मदतीसाठी हाक देऊ लागले. दोघांना कड्यावर अडकलेलं पाहून सगळेच थक्क झाले. गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि दोघांना मोठ्या युक्तीनं वाचवण्यात आलं. गावकऱ्यांना कड्याच्या चोरवाटा माहीत असल्यानं गावकऱ्यांनी वाळसुरे खिंडमधून वाट काढली आणि अडकलेल्या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल 2 ते 3 तास जीवन मरणाचा हा थरार सुरू होता. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे दोघं थोडक्यात बचावले. रामू यादव आणि विशाल थोरात असं या कड्यावर अडकलेल्या 2 तरुणांचं नाव आहे. रामू हा उत्तर प्रदेशचा आहे तर विशाल हा साताऱ्याचा आहे. दोघं एकाच ठिकाणी कामाला आहेत. शिवजयंती निमित्त दोघं रायगडावर गेले पण शॉर्टकटच्या नादात मरणाच्या दारात पोहोचले. एखादा शॉर्टकट तुम्हाला मरणाच्या दारातही घेऊन जाऊ शकतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. मात्र गड किल्ल्यांवर जाताना काय काळजी घ्यावी हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी भटकंतीला जायचं असेल त्या भागाचा भौगोलिक अभ्यास करणं. धुक्यांमुळे दृश्यमानता कमी असते, त्यामुळे वाट शोधण्यासाठी GPS सिस्टमचा वापर करावा किंवा गाईड, स्थानिक व्यक्तीला सोबत ठेवावं. गरम पाणी, सोबत कपडे ठेवावेत. ग्रुपमध्ये भटकंती किंवा ट्रेकिंग करताना किमान 50 मीटर लांबीचा दोर जवळ असावा. आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार साधनं सोबत बाळगावीत. कुटुंबियांना भटकंतीसाठी जात असलेल्या ठिकाणाची माहिती व सोबत असलेल्या सदस्यांपैकी कोणाचे तरी संपर्क क्रमांक देऊन ठेवावेत. शक्यतो एकट्याने भटकंती किंवा ट्रेकिंगचे नियोजन टाळावे. धबधबे दुतडी भरून वाहत असताना त्यांच्या खाली उभं राहू नये. दरीच्या कडेला चालू नये. सुचवलेल्या वाटेतून भटकंती करावी. कुठलाही शॉर्टकट घेण्याआधी स्थानिकांकडून माहिती घ्यावी. सचिन कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.